मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौरा, पूरपरिस्थिती संदर्भात फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता. शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला महत्त्व. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन. 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, अमित शहांना माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील, त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं नाही. संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल, तर एकनाथ शिंदेंच्या बोलण्यावर महाराष्ट्र चालत नसल्याचंही राऊतांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळेस उद्धव ठाकरेंचं आश्वासन. मोदींनी मराठवाड्यात यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, भरघोस मदत द्यावी, ठाकरेंची मागणी. धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले. गावकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांचा संताप. अजित पवारांचं लाडकी बहीणवरील वक्तव्य म्हणजे मस्ती. उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवरती टीका. शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेत जमा कराव्यात, ठाकरेंचं आवाहन. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना 100% मदत मिळालीच पाहिजे, आमदार संतोष बांगर यांची मागणी. शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यावर भडकले. जनकापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात. अति तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार, सूत्रांची माहिती. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाणार, सूत्रांची माहिती.